पहिल्यांदा मी दाखवतोय तुम्हाला सत्यमेव जयते, हुतात्मा स्मारक निफाड पंचायत समिती आवार, सत्यमेव जयते। हा, आणि आता वाजलेले आहेत 9 वाजून। ए अरे तुमच्या घड्याळ आणा ना, आमच्याकडे पंप रिपेअरचे तुमचं घड्याळ आणा, डिजिटलचा दाखवा ना, डिजिटल। अहो इकडे घ्या ना सर, असं घ्या, मला पटापटा पटापटा निर्णय घ्या। असं असं असं, व्हेरी गुड। काय दाखवायचंय मला आता? डिजिटल दाखवा, किती वाजले डिजिटल? हो सर, डिजिटल दाखवा, डिजिटल दाखवा तुमचं। डिजिटल झालाय जर देश, डिजिटल झाली जर व्यवस्था, खाली खाली मला दिसायला पाहिजे। असं 9:29 झालेले आहेत आणि आम्ही निफाड पंचायत समितीच्या आवारात आहे। बरेच डिपार्टमेंट आहेत इथे आणि शासन निर्णय जो आहे, माझ्या हातामध्ये परिपत्रक आहे थेट, शासन निर्णय आहे। शासन निर्णयानुसार 24 फेब्रुवारी 2020 हा शासन निर्णय 5 दिवसाचा आठवडा झालेला आहे। त्याच्यामध्ये 9:45 अधिकाऱ्यांनी पोहोचायचंय आणि शिपाई वगैरे सगळ्या लोकांनी 9:30 इथं यायचंय आणि 6:30 जायचंय। पण आमचा दावा आहे की या शासकीय नोकरांना सगळ्या प्रकारची सेफ्टी आणि सिक्युरिटी देऊन सुद्धा ते या वेळेमध्ये सुद्धा काम करत नाहीत। असं 9 वाजून, हे बघा डिजिटल 9:30 आणि घड्याळाचे 9:30 दाखवले तुम्हाला। हुतात्मा स्मारकासमोर आम्ही पंचायत समिती निफाड पंचायत समितीचे सभागृह आणि या आवारात एक्का दुक्का माणूस असण्याची शक्यता आहे। चला आता आपण सगळं आतमध्ये बघूया, हा सगळा आवार चेक करू आपण। हे पहिल्यांदाच उप अभियंत्याचं ई व द जिल्हा परिषद उपविभाग निफाड यांच्या कार्यालयामध्ये जाऊया आपण। हे कितपत भरलेलं आहे ते बघू आपण। या कार्यालयामध्ये कोण कोण आले बघू आपण। या कार्यालयात आतापर्यंत तर कोणीच नाही, अजून एकही कार्यालयीन कर्मचारी उपस्थित नाही आणि लाईटी चालू सगळ्या, म्हणजे शिपाई आलेला आहे। हा 44 लोक बघतायत मला। 444 लोकांनी बघा आपल्या देशाची हाल कोण करतंय। प्रशासकीय व्यवस्था मोडकळीस येते आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येतात आणि देशाचे लचके तोडतात। आता हे कार्यालय नंबर 2, कार्यालय नंबर 2 मध्ये काय परिस्थिती आहे? बांधकाम विभागाचंच आहे, दुसरी खोली आहे ही। या खोलीमध्ये शाखा अभियंता वगैरे इथं बसतात। हे रिकाम कार्यालय। आज सगळं पंचायत समितीचं ऑपरेशन पंचायत समिती निफाड त्यांच्याही घड्याळामध्ये 9:35 झालेले आहेत आणि खरं तर सगळे, आणि ट्यूबलाईट वगैरे सगळ्यात चालू। बांधकाम विभागाचंच हे 3रं डिपार्टमेंट पंचायत समिती निफाड। आपण आता हे कार्यालय बघूया। या कार्यालयातही खुर्च्या निवांत आराम करत बसलेल्या आहेत। खुर्च्याही म्हणतात, आमच्यावर कोणी बसायला आलंच नाही। खुर्च्या काय म्हणतात? आमच्यावर बसायला कोणी आलंच नाही। खुर्च्यांना सुद्धा आहे ना वाईट वाटतंय की आमचा बसण्याचा प्रयोग जो आहे आमच्यावर, तो बसण्याचा प्रयोग सुद्धा होत नाही। हे बघा, लाईट बंद करा, चालू करा, करा चालू। हा सगळे दिवे विवे, इथं इलेक्ट्रिसिटी घरामध्ये, बाथरूम मधून बाहेर आलो आपण तर लगेच दिवा बंद करतो। हे बघा, आझादी का अमृत महोत्सव चालू आहे ना। अमृत महोत्सवात स्वातंत्र्याची आयशी तैशी करायचं काम पंचायत समिती कार्यालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडनं होत आहे। हा सभापती कक्ष, स्वातंत्र्याची आयशी तैशी म्हणतात ना, तीही चालू आहे आता इथे। पंचायत समितीचं हे कार्यालय आहे। 9:30 वाजून गेलेले आहेत। शिक्षण विभागाला मोठं कुलूप। हे आहे शिक्षण विभाग। माझ्या देशातलं शिक्षणाचं वाटोळं जे झालं ते या कार्यालयानं केलं
हे शिक्षणाधिकारी वगैरे सगळे जे लोक आहेत ते खूप अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये आतापर्यंत सापडले. शिक्षणाचं सगळं सगळं वाटोळं जे केलं असेल ते फक्त या शिक्षण विभागानेच. हे कोणता विभाग या शिक्षण विभागाचंच हे हा हे बघा भयानक परिस्थिती आहे. ही उघडली पंचायत समिती. स्मशान शांतता. नीरव नाही म्हणता येते या शांततेला. हा तर ही स्मशान शांतता आहे. एक मिनिट हा दादा. हे आहेत व्हिडिओ महेश प्रमिला उखाजी पाटील यांच्या कार्यालयाजवळ पोहोचलो आम्ही. सामान्य प्रशासन विभाग. आणि माझ्याकडे जो GR आहे तो सामान्य प्रशासन विभागाचाच आहे. ओ GR ची कॉपी द्या. हा सामान्य प्रशासन विभागाची GR आहे ना. हा हे बघा सामान्य प्रशासन विभागाचा GR आहे माझ्याकडे 24 फेब्रुवारी 2020. आणि ह्या सामान्य प्रशासन विभागात आहे आम्ही पंचायत समितीच्या. आणि हे बायोमेट्रिक चालू आहे इथं. आता हे बायोमेट्रिक काय खेळ करत असेल हो, काही कोणी चेकच करत नाही. हे बघा बायोमेट्रिकचा आम्ही टायमिंग घेतला आणि आमच्या मोबाईलचा पण टायमिंग घेतला सेम आहे. आलं लक्षात. तर सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्याचा आणि सामान्य प्रशासन विभाग पंचायत समिती निफाडचा. हे बघा 9:45 ते 6:15 हा अधिकाऱ्यांसाठीचा वेळ आहे. हा जो वाढवण्यात आलेला. आणि नंतर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 यायचंय. 9:30 ते 6:30. पण आमचं हे म्हणणं आहे की खाजगी क्षेत्रातल्या लोकांना 8 तास जे काम करायला सांगितलं जातं त्याचे 480 मिनिटं होतात. 480 मिनिटामध्ये हे बघा ही एक खुर्ची. ती पण म्हणते का बरं माझ्यावर कोणी बसायला आलेलं नाही आज. सामान्य प्रशासन विभागातले खुर्च्या म्हणतात का बरं बसायला आले नाही माझ्यावर आज. कोणी बसायला आलं नाही. सहाय्यक प्रशासन अधिकारी आहेत RD शेळके तेही आलेले नाहीत. कोणालाच काही पडलेली नाही. आमचं कोण काय वाकडं करून घेतं अशा आविर्भावात सगळे आहेत. आणि हे आहेत ऑफिस बेअरर. हा व्हिडिओ महेश प्रमिला उखाजी पाटील. इथेही घड्याळ दाखवून द्या. यांची तक्रार आपण CO मॅडमकडे करूया आजच्या आज. CO मॅडम तुमच्या हाताखालचे हे सगळे BDO बघा कसे वागतात. आणि BDOच्या हाताखालचे सगळे ग्रामसेवक बघा कसे वागतात. आणि वाटोळं का झालं माझ्या देशाचं तर केवळ ह्याच गोष्टीमुळे झालं. 1 सेकंद थांबा साहेब आधी लाईट बंद करून येतो असं सांगणाऱ्या बोर्डावरतीच अर्थात ही लाईट चालू ठेवायच लागतील. पण अजून कोणी आलंच नाही तर कशाला चालू ठेवायचे ना. आल्यावर प्रत्येकाने चालू करून घ्यायला पाहिजे. हे काय आहे सांख्यिकी व राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती विभाग. हातपंप जे इलेक्ट्रिक मोटार वगैरे असतात. हा साहेब आलेत का. नमस्कार साहेब. काय नाव आहे आपलं. बागले. बागले. बागले हातपंप विभाग. हा पूर्ण नाव सांगा ना. रामनाथ पांडुरंग बागले. अच्छा तुमच्याकडे काय काम आहे इथे. माझ्याकडे तालुक्यातले बंद नादुरुस्त झालेले हातपंप दुरुस्त करावायचे. अच्छा तुमचे बॉस कोण आहेत. मी एकटाच. माझ्याकडे येवला 2 दिवस आणि 3 दिवस निफाड तालुका. अच्छा 2 तालुके. सोमवार ते शुक्रवारचा हा हिशोब आहे. गुरुवार तिकडे राहतो येवल्याला. बाकी दिवस निफाड पंचायत. जाता का पण येवल्याला तुम्ही. जावंच लागतं. व्हेरी गुड. आणि तुम्हाला रिपोर्टिंग कोणाला करायचंय. BDO साहेब. BDO साहेब कोण आहेत. BDO सध्या पाटील साहेब. पाटील साहेब करता का पण तुम्ही त्यांना रिपोर्टिंग. हो आलेले रिपोर्ट. हा आज आलेले नाही का ते. येतील. हा येतील तर ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया वाचव रे बाबा माझ्या देशाला. माझ्या देशावर आलेले हे संकट आहे. प्रशासन विभाग प्रशासकीय कर्मचारी सगळे अशा पद्धतीने वागतायत. गणपती बाप्पा वाचव माझ्या देशाला. वाचव रे माझ्या देशाला. हे बघा याही खुर्च्या म्हणतात माझ्यावर बसायला कोणीच आलेलं नाही आज. कोण आले. हा नमस्कार. काय नाव आपलं. ज्ञानेश्वर धारराव. काय पदावर काम करताय तुम्ही. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी. तुम्हाला रिपोर्टिंग कोणाला करावं लागतं. गट विकास अधिकारी म्हणजे BDOंना. अच्छा. आणि तुम्हाला किती वाजता यायला बंधनकारक आहे. शासन निर्णय जो आहे त्या शासन निर्णयानुसार तुम्हाला किती वाजता यायला लावलेलं आहे. 24 फेब्रुवारी 2020चा शासन निर्णय. 9:45 पर्यंत येतात. तुम्हाला किती वाजता बोलवलंय माहिती का. 9:45 बोलवलंय. पण सबऑर्डिनेट्सनी 9:30 यायचं आहे. आणि आपण ज्या इंडस्ट्रियल एरियांमध्ये खाजगी नोकऱ्या ज्या करतो ना तिथं बघा 480 मिनिटाचा हिशोब द्यावा लागतो. 9 वाजता हजर असतो. तुम्ही बघितलं गेट मध्ये किती वाजता. येस. हा गणपती बाप्पा
हा गणपती बाप्पा आहे. संकट निवारणार्थ आता त्याचं इथे येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. रेंज तू थोडासा बाहेर राहायचं बरं का, आत नको येत जाऊ. बंद करा ऑफिस. करायचं का बंद ऑफिस? डायरेक्ट बंदच करून टाकू ना ऑफिस, लगेच लक्षात येईल ना. हा, हे गट शिक्षणाधिकारी ते कधीच येणार नाही, अपेक्षितच आहे. घरकुल विभाग हा का नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग या व्हीसीनी आहे ना, कोरोना नंतर तर वाटोळच केलंय देशाचं. घरकुल विभाग हा पण बंद. मोठे मोठे कुलप बघा, घरकुल विभागाचं मोठं कुलूप. नंतर हा कोणता विभाग आहे? हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तर नको, ते बंदच पाहिजे, कारण ते काय कामच करत नाही त्याच्या नादाने. हे बघा कुलप बघा, पंचायत समितीची कुलप बघा, सुंदर सुंदर कुलप बघा. कुलपांचं प्रदर्शन, पंचायत समितीमधल्या कुलपांचं प्रदर्शन बघा. सगळा शुकशुकाट, याला आपण स्मशान शांतता म्हणूया. जिल्हा परिषद नाशिक लघु पाटबंधारे विभाग बघा. आता लघु पाटबंधारे उपविभाग बघा. सगळ्या खुर्च्या काय म्हणतायत रामेश्वर? बसायला या कोणतरी, हा कोणतरी बसायला या, आमच्यावर बसायला या कोणतरी, असं म्हणतायत ह्या खुर्च्या. ही खुर्ची काय म्हणते? नितीन रेवगडे सर काय म्हणतात या खुर्च्या? त्या काय आता खुर्ची काय म्हणते? खुर्चीला लाज वाटते, लाज वाटते खुर्चीला. खुर्चीला लाज वाटते की युवक असा असावा, असं ज्यांनी चिटकवलं तोच युवक कुठं गेला काय माहिती. स्वामीजी बघा, तुम्ही तुमचंच इथं सुविचार लावलेले आहेत, तुमच्या भाग्याचे तुम्हीच निर्माते आहात. इथं जो बसणारा आहे ना, त्याच्या भाग्याचा निर्माता तोच आहे. म्हणजे नुसत्या बड्या बड्या बाता, टिंब टिंब काय खाई लाता. हे बघा, हा कोणता विभाग? ग्रामपंचायत विभाग. हो, कसा आहे तो? काय म्हणतात रे आतल्या खुर्च्या? अरे ग्रामपंचायतच्या आतल्या खुर्च्या काय म्हणतात? आमच्यावर बसायला या कोणतरी. हा विस्तार अधिकारी कक्ष ग्रामपंचायत हे विस्तार अधिकारी कक्ष ग्रामपंचायत आणि समाज कल्याण. आणि समाज कल्याण. हे बघा, हे दप्तर काय म्हणतंय? हिरव्या कपड्यातलं, पिवळ्या कपड्यातलं, पांढऱ्या कपड्यातलं दप्तर काय म्हणतंय? कृपया लक्षात घ्या, या कार्यालयात बाहेरून येणारे नागरिक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, इतर पंचायत समिती कर्मचारी यांना 2 पेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहण्यास बंदी करण्यात आली आहे. शक्यतो आपले काम असेल तरच कार्यालयात प्रवेश करावा. कोरोना प्रतिबंधक लस. अरे देवा, ठीक. ही खुर्ची काय म्हणते रामेश्वर? आमच्यावर बसायला या कोणतरी. आमच्यावर बसायला. नितीन सर काय म्हणते ही खुर्ची? खुर्ची म्हणते मला लाज वाटते आणि प्रामाणिक एखादा अधिकारी असेल तर त्याने येऊन बसावे. अच्छा, हे काय ग्रामीण पाणी पुरवठा? पाणीच नाही तर पुरवठा काय करणार? पाणी पुरवठा योजनाच आम्ही पूर्ण गिळून जातो. आणि त्याचं हे सुंदर कुलूप, हे बघा सुंदर कुलूप कशाचं आहे हे बघा. ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभाग निफाड. कसं आहे कुलूप हे? मी आता कॅमेरा असा लावतोय की तुम्हाला शंका घ्यायला काही जागाच नाही, अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे हा. ग्रामपंचायत विभाग. हे एक सुंदर कुलूप. नाही, कुलूप तर खोललेलं आहे, कुलूप खोललेलं आहे बरं का. व्हेरी गुड. हे बघा, हा कोणता विभाग आहे? बॅटरी विभाग. बॅटरी विभाग. हा अर्थ विभाग. अर्थ विभागाला अर्थच उरलेला नाही आता. अर्थ विभागाला अर्थ उरला नाही आणि त्याच्यामध्ये अर्थ पण राहिलेला नाही. आणि त्याचं सुंदर कुलूप. आणि अर्थ विभाग असल्यामुळे त्याला एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून ग्रील लावलेली आहे. पशुसंवर्धन विभाग. पशुसंवर्धन विभाग निफाड. नमस्कार साहेब, नमस्कार. जर तुम्ही आमच्या देशाची अशा पद्धतीनं वाताहत करत असाल, कोणत्या मॅडम आहे त्या? जाधव मॅडम. तुम्ही 5 दिवसाचा आठवडा करूनही जर गैरफायदा घेऊन यातही काम चुकारी करत असाल तर आम्हाला तुमची लाज वाटते. काय वाटते? लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. हा. आरोग्य विभागाची, रिकाम्या आरोग्य विभागाची आम्हाला लाज वाटते. अहो नीट सांगा ना. लाज वाटते. रिकाम्या आरोग्य विभागाची आम्हाला लाज वाटते. या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला, लाज वाटते. या रिकाम्या केबिनची आम्हाला, लाज वाटते. या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला, लाज वाटते. या रिकाम्या केबिनची आम्हाला. लाज वाटते. डॉक्टर सुजित कोशिरे साहेब,
या हो या, लवकर या. कोशिरे साहेब, लवकर या, अहो कोशिरे साहेब, लवकर या. लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते. आता हा विभाग कोणता आहे? कृषी विभाग. कृषी विभागात आलं का कोणी? सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. का बरं नाही आले हो इतर तुमचे सहकारी? झेरॉक्स तर नाही ना, आम्ही खाली होतो ना, कोणीच आलेलं नाही. तुमचे सहकारी, तुमचे सबऑर्डिनेट कोण आहेत? तुमच्या हाताखाली किती लोक कामाला इथं? 3 विस्तार अधिकारी. 3 विस्तार अधिकारी तुमच्या हाताखाली काम करतात. नाही ते पण विस्तार अधिकारी. नाही, मी कृषी अधिकारी आहे. अच्छा. हा, मग ते विस्तार अधिकारी आलेले नाहीत का? ते खाली झाली ते. काय नाव आहेत त्यांची? 2 हिरे साहेब आणि 1 जवणे मॅडम. 2 हिरे आहेत का? ते दोन्ही हिरे काचाच निघाल्या. नाही येतात. हा, 2 हिरे आणि 1 जवणे मॅडम येतात रेग्युलर. जवले. जवणे मॅडम जवणे. रेग्युलर येतात ते. हा, रेग्युलर येतात, माझ्या देशावर उपकार करतात ते येतात तर. हा, या रिकाम्या खुर्चीची आम्हाला, लाज वाटते, या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला, लाज वाटते, या रिकाम्या कम्प्युटरची आम्हाला. लाज वाटते. हे माजी मुख्यमंत्री आहेत साहेब. तुमच्या नंतर बघा काय वाटोळं चाललेलं आहे सगळ्या पंचायत समितीचं. तुमच्यापर्यंत निरोप देतो आम्ही. किती भयानक आहे सगळं. हे बघा कृषी विभाग, हा अर्थ विभाग, न अर्थ उरलेला अर्थ विभाग. या अर्थ विभागाला अर्थच उरला नाही, अर्थ विभागाला अर्थ उरला नाही याची आम्हाला लाज वाटते. 9:15 झाले आणि बीडीओ सुद्धा आले नाही. जो म्होरक्या आहे या सगळ्या डिपार्टमेंटचा, जो म्होरक्या आहे, म्होरक्यात आलेला नाहीये. बीडीओचं पण लॉक दाखवून देऊ का आपण? हा, या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला, लाज वाटते. या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला, लाज वाटते. फुकटचा पगार खाऊ या कर्मचाऱ्यांची आम्हाला, लाज वाटते. उशिरा येऊन पूर्ण पगार घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांची आम्हाला, लाज वाटते. आमचे नोकरही असून मालक असल्यासारखे वागतात याची आम्हाला. लाज वाटते. अरे हे शासकीय कर्मचारी आमचे नोकर असूनही आमचे मालक झाल्यासारखे वागतात याची आम्हाला. लाज वाटते. हे बघा गट शिक्षणाधिकारी आलेले नाही, बीडीओ साहेब. बीडीओ साहेबांचं मोठं कुलूप बघून आम्हाला लाज वाटते. लाज वाटते. महेश प्रमिला उखाजी पाटील किती वाजता? 9:15 वाजता सुद्धा तेच हजर नाही, म्होरक्यात हजर नाही. तो बाकीच्यांना काय दोष द्यायचा? थांबा मला ते हे दिसत नाही घड्याळ. येस, दाखवा, कुलपाजवळच घ्या घड्याळ. दोन्ही बाजूला 2 ठेवा. पाटील साहेब आम्हाला तुमची, लाज वाटते. महेश पाटील साहेब आम्हाला तुमची. लाज वाटते. आता म्होरक्यात जर असा हे असेल बेशिस्त, तर बाकीच्यांचं काय? महेश पाटील साहेब लवकर कुठेतरी मीटिंग आहे असं उत्तर तयार ठेवा. सर नमस्कार. हो, तुमच्या कोणीच नाही आलेली इथं, काय भानगड आहे? तुम्ही सुद्धा लेट आले, काय कारण? 9:45 थंब केलेलं आहे. ओके, बाकीचे कुठे आहेत तुमचे? तुमचे सबऑर्डिनेट कुठे आहेत सगळे? तुमच्या हाताखाली कोणी आहे का? नाहीये ना, तुम्हीच सबऑर्डिनेट आहात कोणाची तरी. बाकीचे कोण का आहे? आले? हेड ऑफ द डिपार्टमेंट कोण आहे तुमचं? शेटे. बाकीचे रोज शेळके. टायमिंगवर येतच नाही काही. आता हे बघा 9:15 वाजून गेले, कोणी येतच नाही काय तुमच्यासारखं टायमिंगवर. बोला ना. तुमची झाली सुटका आता, तुम्ही काय काळजी करू नका, बाकीच्यांचं बोला. चला, या रिकाम्या केबिनची आम्हाला, लाज वाटते. या रिकाम्या केबिनची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते. हा, करा, थंब करा. थंब करताना तुमचं शूटिंग करतो मी, थांबा. हा, हे बघा, हे साहेब सुद्धा किती वाजता आले? किती वाजले? 9:46, 9:47, 9:48. का बरं लेट आले सर? नाही, बिफोर आले. अच्छा, कितीचा टाइम आहे तुमचा? 9:45 ते 10:15 पर्यंत. मग 9:15 कुठं? 9:47, 9:48 झाले सर. 9:15 ते 10:15. नाही, 10:15 तुम्ही जर खाजगी कंपनीत असते ना, तुमचा अर्धा पगार कट झाला असता साहेब. माझ्या देशाने पोसायचं काम चालवलंय तुम्हाला, फुकटमध्ये पोसू राहिलो आम्ही तुम्हाला सगळ्यांना. या नोकरांना आता मालक झाल्यासारखं वाटतंय. हे नोकर राहिलेले नसून हे झालेत मालक, आणि जनता झाली पुन्हा एकदा नोकर. ज्या शिक्षण विभागावर माझ्या देशाचं सगळं भवितव्य अवलंबून आहे, त्या देशाचा शिक्षण विभाग बघा. हा शिक्षण विभाग, पंचायत समिती निफाड, एकदम गोड कुलूप आहे बघा. सुंदर कुलूप आहे, सुंदर कुलूप. हे बघा, कोणालाच काही घेणं देणं नाही. तुम्ही शिक्षणचे का सर? तुमच्या हातामध्ये देशाचं वाटोळं करायचं का चांगलं करायचं आहे बरं का. माझ्या झेडपीच्या सगळ्या शिक्षण विभागाचं पूर्ण वाटोळं झालंय. हे बघा, सर्व शिक्षा अभियान, नुसतेच बोर्ड वाचायचे.
तर या सगळ्या रिकाम्या ऑफिसची आम्हाला, लाज वाटते, या रिकाम्या ऑफिसची आम्हाला, लाज वाटते, अरे फुकट खाऊ कर्मचाऱ्यांची आम्हाला, लाज वाटते, फुकट पगार खाऊ कर्मचाऱ्यांची आम्हाला, लाज वाटते, अरे ह्या नोकर असलेल्या कर्मचाऱ्यांची आम्हाला, लाज वाटते, अरे हे नोकर असलेले कर्मचारी स्वतःला मालक समजायला लागले याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते. अरे या पंचायत समितीतला फुकटचा पगार खाणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, बीडीओ महेश पाटील साहेब आम्हाला तुमची, लाज वाटते, बीडीओ महेश पाटील साहेब आम्हाला तुमची, लाज वाटते, बीडीओ महेश पाटील साहेब आम्हाला तुमची. लाज वाटते, सीओ मॅडम तुमच्यात हिंमत असेल तर महेश पाटलांवर कारवाई करून दाखवा. करून दाखवा, करून दाखवा, सीओ मॅडम बीडीओ पाटील साहेबांवर कारवाई करून दाखवा. करून दाखवा, करून दाखवा. पाटील साहेब लवकर एखादं कारण द्या की मी व्हीसी मध्ये होतो, मी ह्या मीटिंग मध्ये होतो, मी त्या मीटिंग मध्ये होतो, मी साईटवर गेलो होतो, असं काहीतरी महेश पाटील साहेब कारण द्या, कारण द्या, कारण द्या. महेश पाटील साहेब कारण द्या. महेश पाटील साहेब आम्हाला तुमची लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते, पंचायत समितीचा म्होरक्या बीडीओ आम्हाला तुमची लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते, अरे बेशिस्त म्होरक्या बीडीओ पाटील साहेब आम्हाला तुमची लाज वाटते. लाज वाटते, 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 लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते, बीडीओ साहेब आम्हाला तुमची लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते. बघा कचरा जाळायला नाही सांगितलेला, कोणी जाळला हा कचरा? 5,000 रुपयाचा दंड आहे. पंचायत समितीच्या आवारामध्ये कोणी जाळला हा कचरा? पंचायत समितीचा बीडीओ साहेब. आता जो कचरा जाळतो तो रोज जाळतो बर का, बर का. हा कचरा रोज जाळला जातो पंचायत समितीच्या कार्यालयात. प्रदूषणाच्या नावाने आपण ठणान बोंबा मारतो. पंचायत समितीच्या कार्यालयातला हा कचरा आहे, रोज इथंच जाळला जातो. आणि बीडीओ म्हणून, या पंचायत समितीचा म्होरक्या म्हणून बीडीओनी डोळे मिटून घेतलेले आहेत. डोळे मिटलेल्या बीडीओ साहेबांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, डोळे मिटून घेतलेल्या बीडीओ साहेबांची आम्हाला. लाज वाटते. अरे एकत्र बोला ना, ए चला इकडे या. बेशिस्त बीडीओ साहेबांची आम्हाला, लाज वाटते, फुकट पगार खाऊ बीडीओ सहित सगळ्या कर्मचाऱ्यांची आम्हाला, लाज वाटते, लाज वाटते, 7वा वेतन आयोग देऊनही वेळेवर खुर्चीवर न येणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते. या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करत तुम्ही ज्याच्यासाठी प्राणार्पण केलं त्याच्यानंतर हे स्वातंत्र्याचा स्वैराचार करतायत. हे स्वैराचारी कर्मचारी जे आहेत त्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, स्वैराचारी कर्मचाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, स्वैराचारी कर्मचाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, स्वैराचारी कर्मचाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, स्वातंत्र्याचा स्वैराचार करणाऱ्या या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, स्वातंत्र्याचा स्वैराचार करणाऱ्या बीडीओ महेश पाटील साहेबांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, अरे लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते, उशिरा येऊनही पूर्ण पगार गचा गचा गिळणाऱ्या प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, अरे उशिरा येऊनही पूर्ण पगार गचा गचा गिळणाऱ्या प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते, स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले तरीही आम्ही फुकटचाच पगार खातो याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, फुकटचा पगार खाऊन आम्ही देशाची आग लागलेली त्याच्यात अजून भर पाडतो याची आम्हाला, लाज वाटते, लाज वाटते, पंचायत समितीच्या आवारात आम्ही आग लावतो याची आम्हाला, लाज वाटते, लाज वाटते, पंचायत समितीच्या आवारात कचराही आम्हीच जाळतो याची आम्हाला, लाज वाटते, लाज वाटते, अरे शासन निर्णयाची सुद्धा होळी करतो याची आम्हाला. लाज वाटते, शासन निर्णय दाखवा, शासन निर्णय दर आता बघा. शासन निर्णय आहे 24 फेब्रुवारी 2020 चा. 9:45 ला अधिकाऱ्यांनी यायचं आहे आणि त्यांच्या सबऑर्डिनेटनी 9:30 ला इथं यायचंय. या नालायकांना 5 दिवसाचा आठवडा करून दिलेला आहे. पण यांची हरामखोरी इतकी आहे, हे सगळे गेंड्याच्या कातडीचे झालेले आहे. पब्लिक सर्वंटचा जो जॉब सिक्युरिटी ऍक्ट आहे
त्याप्रमाणे यांना तुम्ही काहीच करू शकत नाही. काही अधिकारी बघा चिडल्यावर कर्मचारी म्हणलं का उपटायचे ते उपटा असं म्हणतात. जाय कोर्टात काय म्हणता जाय कोर्टात जाय कोर्टात जाय कोर्टात जाय कोर्टात. तुमच्या बापाची ठेवे प्रत्येक गोष्टीला कोर्टात जायची. पण तुमच्या इथंच पोटऱ्या साळल्या पाहिजे. जनता मालक आहे आणि त्या मालकाची तुम्ही अशी हाल करता. हा शासन निर्णय हुतात्मा स्मारकासमोर मी हा शासन निर्णय दाखवतो. 24 फेब्रुवारी 2020 यांनी यायला पाहिजे सकाळी 9:45 6:15 पर्यंत. हे 6:15 तर यांच्या आयुष्यात कधीच वाजत नाही. हे त्याच्या आधीच पळून जातात. आणि एकेकाला पगार किती कमीत कमी ज्याला 70,000 रुपये पगार असेल त्याला कमीत कमी रोजचा पगार किती झाला मग 2,000 रुपये झाला का. ज्याला 60,000 रुपये पगार आहे. आणि आज माझ्या वावरात काम करणाऱ्या मजुराला किती पगार आहे बाईला किती आहे पुरुषाला किती आहे 400. शेतमजुराचा पगार किती आहे 300 रुपये महिला 250 रुपये महिला 300 रुपये पुरुष. ते सुद्धा ती बाई आहे ना पोरं पाजायला घेतले ना आणि पुरुषांनी तंबाखू मळायला घेतली ना तर तो जो शेतीचा मालक शेतकरी बिचारा तो म्हणतो ए दादा तुला 300 रुपये देईल ना रे काम कर. तर तुम्ही 2-2 हजार रुपये घेतात कमीत कमी वाला म्हणजे शिपुर्डा घेतो 2,000 आणि अधिकारी घेतो किती 4,000 रुपये रोज. तर लाज वाटू द्या. फुकटचा पगार खाणाऱ्या पंचायत समितीच्या प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची आम्हाला लाज वाटते लाज असं वाटते. रेड हँड पकडल्यावर सांगतात मीटिंग आहे आमची आम्ही गेलो साईटवर. असे खोटे कारण देणाऱ्या प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. फुकटचा पगार खाणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते. अजूनही सगळं कार्यालय खाली असल्याची आम्हाला लाज वाटते पंचायत समिती कार्यालय पूर्ण खाली असल्याची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. रिकाम्या केबिनची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. रिकाम्या पार्किंगची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. रिकाम्या ट्यूबलाईट आणि पंखे फिरण्याची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. रिकाम्या ट्यूबलाईट चालू असल्याची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. रिकामे पंखे फिरत असल्याची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. अरे या खुर्च्यावर न बसलेल्या कर्मचाऱ्यांची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. रिकाम्या केबिन मध्ये न बसलेल्या अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. केबिनची शान आणि बडेजाव मिरवणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची आम्हाला लाज वाटते लाज वाटते. लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते. लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते. सीओ मॅडम बीडीओ महेश पाटलांवर कारवाई करूनच दाखवा. करूनच दाखवा करूनच दाखवा. सीओ मॅडम महेश पाटलांवर कारवाई करूनच दाखवा. करूनच दाखवा करूनच दाखवा. महेश पाटील सगळ्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करूनच दाखवा. करूनच दाखवा करूनच दाखवा. बीडीओ महेश पाटील साहेब तुमच्या सबऑर्डिनेटवर कारवाई करूनच दाखवा. करूनच दाखवा करूनच दाखवा. हा शासन निर्णय मी परत तुम्हाला दाखवतो. हा शासन निर्णय आहे 24 फेब्रुवारी 2020. हुतात्म्यांच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतो या हुतात्म्यांचं प्राणार्पण जे आहे ना ते वाया गेल्यासारखं आम्हाला वाटतं. तुम्हाला लाख रुपये पगार देतो 60,000पासून तर लाख, 1.25 लाख, 1.5 लाखापर्यंत आम्ही पगार देतो. 7वा वेतन आयोग देतो. 95 नंतर जे भरले त्यांना पेन्शन देत नाही. पण 95च्या अगोदरचे जे निलाजरे लोक आहेत तुम्हाला आम्ही पेन्शनही देणार आहे आणि तुम्ही हे फुकट खाणार आहे. तर हा जनतेचा मालकरूपी जनतेचा तुम्हाला तळतळाट आहे. तुमच्या नशिबात तुम्हाला तुमचं पेन्शन ग्रॅज्युइटी फंड काहीच येणार नाही. बरं अजिबात येणार नाही. तळतळाट आहे आमचा. तुम्हाला फुकटचा पगार खाता तुम्ही. प्रायव्हेट सेक्टरमध्ये 8 तासाचा दिवस असतो त्याचे होतात 480 मिनिटं. कामगारांबरोबर ज्या वेळेला ॲग्रीमेंट होतं ना त्यावेळेला शू सगळ्या कारणासाठी वेगळे जे मिनिट ठेवलेले असतात तर त्याच्यापैकी ते सोडून 455 मिनिट काम करावं लागतं. किती 480 पैकी किती करावं लागतं काम 455 मिनिट. म्हणजे 25 मिनिटं शू पाणी आणि चहा याच्यासाठी आहे. आणि जेवण पण त्याच्यात आहे. आणि वरनं पगार किती 300 रुपये रोज, 400 रुपये रोज, 600 रुपये रोज, 700 रुपये रोज. जो काही मिनिमम वेजेस ऍक्ट आहे ना त्याप्रमाणे सुद्धा या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. आणि तुमच्या तिथल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार मिळत नाही. पण कंत्राटी कर्मचारी इथं जेवढे असतील ते सुद्धा माजलेले आहेत. तर या माजलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुद्धा आम्हाला लाज वाटते लाज ते वाटते. सुद्धा नव्हते इथे. कंत्राटी कर्मचारी सुद्धा नव्हते. आहेत का इथं कंत्राटी कर्मचारी नाहीये. एकही कंत्राटी कर्मचारी नाही. हा एखादा असेल तर तो कामावर होता. काय हरकत नाही. तर अंशू सिन्हा मॅडम यांनीच काढलाय ना राज्यपालांचे सचिव
तर अंशू सिन्हा मॅडम, तुमचं परिपत्रक जे आहे ना त्याला कचऱ्याची कुंडी दाखवण्यात प्रत्येक महाराष्ट्र राज्याचा कर्मचारी आणि अधिकारी यशस्वी झाला. या यशस्वी झालेल्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. परिपत्रक नव्हे, शासन निर्णयाला आम्ही कचऱ्याची कुंडी दाखवू शकलो याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. शासन निर्णयाची आम्ही कचरा कुंडीमध्ये जागा ठेवली अशी या कर्मचाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. 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 निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे राज्य सरकारच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि अधिकाऱ्याला ठणकावून सांगते, तुम्ही आमचे नोकर आहात. अरे तुम्ही आमचे नोकर आहात. अरे तुम्ही आमचे नोकर आहात. आणि नोकरांनी अवकातीतच राहायचं. अरे नोकरांनी अवकातीतच राहायचं. आणि अवकातीत जो नोकर राहत नाही त्याची आम्हाला लाज वाटते, त्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. तर तुम्ही आम्हाला लज्जा निर्माण होईल असं काम केलेलं आहे. अरे थू तुमच्या त्या नोकऱ्यांवर आणि थू तुमच्या त्या कामकाजांवर. आज माझ्या राज्य सरकारच्या तिजोरीची अवस्था अशी आहे की आमच्या प्रत्येकावर आहे ना कमीत कमी 20-20, 25-25 हजार रुपये किमान कर्ज असेल. ज्या मातेच्या पोटामध्ये गर्भ जन्माला आलेला आहे त्या गर्भावर सुद्धा आज तेवढं कर्ज आहे. त्यांनी अजून तर डोळे उघडले नाही तरी त्याच्या पोटामध्ये त्याच्या अंगावर कर्ज आहे. किती भयानक परिस्थिती. आणि कर्ज साधं सुद्धा नाही, मी अंदाजे सांगितलं ते लाखात सुद्धा आज त्याची शक्यता आहे. आणि तुम्ही जे काही 3 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे ना, हे तुमचं त्याचं जरी पाप नसलं तरी तुम्ही गेल्या 20-25 वर्षापासून सत्तेत किंवा विरोधात आहेच आहे. म्हणून आम्हाला तुमची लाज वाटते. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आम्हाला तुमची लाज वाटते. ग्रामीण विकास मंत्र्याची लाज वाटते. प्रत्येक मंत्र्याची लाज वाटते. प्रत्येक आमदाराची लाज वाटते. प्रत्येक आमदाराची लाज वाटते. तर माझ्या देशाचं वाटोळं करण्यात तुम्ही सगळेजण जे हातभार लावत आहात तर तुम्हाला आम्ही त्याच्यामुळे काय म्हणतो, देशद्रोही म्हणतो. काय म्हणतो? देशद्रोही. काम चुकार भ्रष्टाचारी. हेच करे देशद्रोही. नीट आवाज नाही निघते का? काम चुकार भ्रष्टाचारी. हेच करे देशद्रोही. काम चुकार भ्रष्टाचारी. हेच करे देशद्रोही. लाचखोर भ्रष्टाचारी. हेच करे देशद्रोही. अरे हे काम चुकार भ्रष्टाचारी. हेच करे देशद्रोही. अरे हे काम चुकार भ्रष्टाचारी. हेच करे देशद्रोही. लाचखोर भ्रष्टाचारी. हेच करे देशद्रोही. लाचखोर भ्रष्टाचारी. हेच करे देशद्रोही. काम चुकार भ्रष्टाचारी. हेच करे देशद्रोही. मला या गोष्टीची लाज वाटते की 3% कर्मचारी इथं आलेले, ते कोणता सब स्टाफ येतो म्हणजे झाडू पोचा करणारे लोक जे आहेत ना तेच आलेले आहेत फक्त, बाकी कोणीच आलेले नाही. 10 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. अजून इथं फक्त 3 ते 5% लोक कामावर आलेले आहेत. 95% कामावर न आलेल्या प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. त्यांच्या रिकाम्या केबिनची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. त्यांच्यासाठी हे बांधून ठेवलेल्या पार्किंगच्या रिकाम्या पार्किंगची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते. अरे देशाला आग लावणाऱ्यांमध्ये तुमची नोंद होते याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. मला आग विझवायला ठेवलं पण तुम्ही आग लावणाऱ्यांमध्ये निघाले याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. हे आग लावे कर्मचारी आणि अधिकारी यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. कामावर येऊनही पंचायत समितीच्या आवारात कचऱ्याला आग लावतो त्या आग लावायची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. त्या आग लावायला सहन करणाऱ्या म्होरक्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. व्हिडिओ महेश पाटील आम्हाला तुमची लाज वाटते, लाज वाटते. व्हिडिओ महेश पाटील आम्हाला तुमची लाज वाटते, लाज वाटते. व्हिडिओ महेश पाटील आम्हाला तुमची लाज वाटते, लाज वाटते. तुमच्या नाकाखाली टिचून एकही कामावर येत नाही याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते, लाज वाटते. तो यांचा निषेध करतो आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे या नोकरांचा माज मोडण्याचं काम अख्ख्या महाराष्ट्रभर अहोरात्र अविरत अव्याहत अखंडपणे करत राहील. तर तुम्हाला जर सुधारायचं असलं तर सुधरा, कारण तुमचं आम्ही काही वाकडं करू शकत नाही. कारण तो तुमचा जो जॉब सिक्युरिटी ऍक्ट आहे ना त्या ऍक्टमध्ये तुम्ही वाचून जाताय म्हणून तुमचा माज वाढतोय. तर आम्हाला खरं तर ती मागणी करायची नाही तुमच्या सिक्युरिटी आणि सेफ्टीला काढा म्हणून. कारण काय होतंय, जो नवतरणा पोरे आहे त्याला जर ही नोकरी लागली ना त्याला बायको पटकन भेटते आणि त्याचा व्यवस्थित संसार सुरू होतो. जर आम्ही सारखं कंत्राटीकरणाची मागणी करायला लागलो तर सगळं प्रायव्हेटायझेशन होऊन जाईल. आणि प्रायव्हेटायझेशनमध्ये कोण येतं परत शेवटी? सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे राजकीय गुंड माफिया आणि टगे ते येतात, त्यांच्या हातात जातं. जसं टोल नाक्यावर तेच सापडतील तुम्हाला. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा म्होरक्या कंत्राटदार कोण असतो? राजकीय टग्या. म्हणजे
आम्हाला काय इकडं आड इकडे इकडं वीर अशी तुम्ही अवस्था करतात. त्यामुळे मला त्याच्यावर काहीतरी वेगळं सोल्युशन काढलं पाहिजे आणि त्याच्यावर आंदोलन केलं पाहिजे. खरं तर तुम्ही मला आंदोलन करूच द्यायला नाही पाहिजे. मला माझ्या बायका पोरांमध्ये, आईबापामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये तुम्ही मला परत धाडलं पाहिजे. ही माझी खरं प्रांजळ इच्छा आहे. पण तसं होताना दिसत नाही. याची आम्हाला लाज वाटते. चला वंदे मातरम. कुलप परत एकदा दाखवा. हा सगळे कुलप दाखवायचे का? अजून 15 मिनिटं बाकी. चला 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 सगळे कुलप दाखवा. नाही कोण नाही सवाल. तुम्ही काय कामासाठी आले सांगता येईल? पंचायत समितीमध्ये. आणि कोणत्या डिपार्टमेंटला काम आहे तुमचं? साहेबांचं काम आहे. कोणचे साहेब आहे ते? गृह उद्योग. गृह उद्योग साठी आलं. अच्छा आलेत का? मग ते बघून आले की? 10:30 वाजता येते. ते म्हणाले का तुम्हाला फोनवर 10:30 येतो म्हणून? 10:30. म्हणजे ते पण बिनधास्त सांगता बरं का 10:30 या. त्यांना यायचंय 9:45 आणि ते आले येणारे 10:30. बघा ज्या कर्मचाऱ्यांनी इथं आग लावली तो आग लाव्या कर्मचारी त्याची आम्हाला लाज वाटते. परत एकदा तुम्हाला मी रिकाम्या खुर्च्या दाखवतो. हे बघा सगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या रिकाम्या खुर्च्या, रिकाम्या केबिन तुम्हाला दाखवतो. 2 कर्मचारी हजर दिसत आहेत. हे शिक्षण विभाग उघडलेला आहे. ते बिचारे सापडले आम्हाला. शिक्षण विभाग उघडला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. शिक्षण विभाग उघडला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. शिक्षण विभाग उघडला. साहेब किती जण आले हो तुमचे? मॅडम तुम्ही एकट्याच आले का? हा हे एक सर आले. वा 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 सर तुम्ही खूप लेट आले हो. काय भानगडे? तुम्ही ते घेतलं का? थंब केलं का? हा का? किती का बरं लेट येत आहो तुम्ही? काय अडचणी? आता म्हणू नका बरं का मी लेट नाहीये. 2 मिनिटांनी काय होतं आणि 3 मिनिटांनी काय होतं असं नका म्हणू. हा प्लीज पाया पडतो तुमच्या. पगार आम्ही तुम्हाला पूर्ण 8 तासाचा देतो. 9:30 आपला 9:45 ते 6:30 सगळा पगार मिळतो तुम्हाला. काही म्हणणं आहे का त्याच्यावर? तर म्हणू शकता. हा सांगा. घड्याळ दाखवलं तुम्हाला आणि तुमचे कुल्प दाखवले आम्ही. लाईव्ह मध्ये कुल्प दाखवले 55 मिनिटं. तर तुम्ही जर सातपूर आणि आंबड MIDCत असते ना किंवा इथल्या इंडस्ट्रीयल एरियात तिथं जे थंबसाठी मशीन दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही 5 मिनिटं लेट आले ना अर्धा पगार डायरेक्ट कट होतो. तुम्हाला परमनंट नोकरी मिळाली. जॉब सिक्युरिटी आहे. त्याच्यामुळे तुमचा संसार व्यवस्थित उभा राहिला. त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संसार उभा राहत नाही. याची आम्हाला लाज वाटते. अरे याची आम्हाला या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. लाज वाटते. या सगळ्या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला लाज वाटते. हे बघा सगळ्या महामानवांचे नुसतेच फोटो लावायचे आणि कृतीमध्ये अजिबात काहीच करायचं नाही. या रिकाम्या खुर्च्या बघा किती सुंदर सुंदर खुर्च्या आहेत. बोरसे साहेब आम्हाला तुमची लाज वाटते. चिठ्ठ्या तर व्यवस्थित लावल्या यांनी स्वतःच्या नावाच्या पण त्या खुर्चीवर येऊन बसायचीच ताकद नाही. किती भयानक आहे. कृपया शांतता राखा. कायमची स्मशान शांतताच झालेली. कामच करायचं नाही हे. कामावरच यायचं नाही हे तर काय करणार? हा BDOचं ऑफिस उघडलं. आलेत का? येऊ राहिले ना. हा तुम्ही का बरं लेट आले हो? नाही माझं पाहुणे जायचं टाइम. तुम्ही कंत्राटी का? परमनंट आहे? अरे वा मग चांगला पगार असेल तुम्हाला. आणि तरी पण तुम्ही लेट येतात. माझ्या देशाला आग लावता. हा देशाला आग लावता आणि तुम्ही माझ्या. अहो ही नोकरी आहे ना मिळत नाही बरं. ही नोकरी मिळत नाही. हे बघा अजून BDO साहेब आलेले नाहीये. या रिकाम्या BDOच्या खुर्चीची आम्हाला या रिकाम्या BDOच्या खुर्चीची आम्हाला 10 वाजून 10 मिनिटं झाले तरी हे आले नाही याची आम्हाला या महामानवांचे नुसतेच फोटो लावले पण त्यांच्या सुविचारांना कृतीची जोड न देणाऱ्या BDOची आम्हाला लाज वाटते. लाज वाटते. हे बघा मोरक्याच आलेलं नाही. गणपती बाप्पा गणपती बाप्पा वाचव रे आम्हाला. गणपती बाप्पा वाचव रे या देशाला. गणपती बाप्पा वाचव रे या राज्याला. ज्यांच्या हातात या राज्याच्या चाव्या दिल्या तेच असे काम चुकार हेच खरे. अजूनही कोणी आलेलं नाही. हे निर्डावले पण किती
गेंड्याच्या कातडीचे म्हणतो ना आपण, ते हे गेंड्याच्या कातडीचे. पण गेंड्यांनी सुद्धा फोन करून सांगितलं बरं का, माझं नाव नका घेऊ, हे माझ्यापेक्षा माजलेले. गेंडा म्हणतो माझ्या कातडीचं नका उदाहरण देऊ, माझी कातडी सेन्सिटिव्ह आहे. ओ साहेब आले का, उपअभियंता आले का, आले का उपअभियंता आले का? तो कचरा कोणी जाळला हो? हा का, तुम्हाला माहितीच नाही? रोजच पेट्रोल जातो, तुम्ही रोज कामावर येता का? आणि मग तुम्हाला माहित नाही का तिथं एवढा ढिगभर कचरा आहे, रोज जाळला जातो, तो जाळणारा कोण आहे? आणि तुम्हाला माहिती नाही म्हणजे तुम्ही काय काम करता का? काय करता इथं? हे बघा अजूनही सगळं खाली आहे. या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, या रिकाम्या खुर्च्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. या निर्डावलेल्या आणि निर्लज्ज गेंड्याच्या कातडीच्या पंचायत समितीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, फुकटचा पगार खाऊ पंचायत समितीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. पा कचरा किती, पा जबरदस्त कचरा. या कचऱ्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, या कचऱ्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, फुकटचा पगार खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. हे बघा पंचायत समितीचा आवार बघा कसं आहे. यांचे खिशे स्वच्छ असतात बर का, यांच्या पॅन्टी शर्ट स्वच्छ असतात बर का, आणि स्वच्छ पॅन्टी शर्टात फुकटचा पगार गचा 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 कोंबून निघून जातात ते. पण या पंचायत समितीची स्वच्छता त्यांना जमत नाही. या अस्वच्छ पंचायत समितीची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते.